CP राधाकृष्णन अगदी थोड्याच वेळात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठी म्हणून शपथ घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। बरोबर 10 वाजता या सोहळ्याला राष्ट्रपती भवनात सुरुवात होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत पोहोचलेले आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे घोडेबाजारातून झाले आहेत का? देशाच्या संविधानिक दुसऱ्या क्रमांकाचं संविधानिक पद आहे। सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट म्हणजे देशाचं उपराष्ट्रपती पद आहे। त्या पदावरची व्यक्ती घोडेबाजारातून जर विराजमान झाली असेल तर असं भारतीय जनता पक्षाचे मिंधे गटाचे लोक सांगत आहेत हे या देशाचं दुर्दैव आहे। आमच्या दृष्टीनं असं काहीही क्रॉस वोटिंग वगैरे झालेलं नाही। हा 15 मध्ये डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि काही लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।